नमस्कार, मी विशाल कांबळे. आवाज महाराष्ट्राचा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज शिवजयंतीनिमित्त आपल्यासोबत आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे विद्यमान संचालक तथा कानपल्ली गावचे माजी सरपंच रामचंद्र पाटील साहेब. ते आज आपल्या जनतेला शिवजयंतीनिमित्त संबोधित करणार आहे. सर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आज सर्व महाराष्ट्रातील नंतर पूर्ण देशातील जनतेला या शुभेच्छा देतो की छत्रपती शिवाजी महाराज जर आज नसते तर कदाचित आज आपण इथं नसतो. तर खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे राज्य होतं तेच राज्य तसं चालावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा हाच एक किता गिरवून समाजामध्ये एक संविधान स्थापन केलं आणि त्या संविधानाने आपला पूर्ण देश चालतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जरी आदर्श असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून किंवा यांच्या संविधानावर देश चालतो आणि त्याच्यामुळे देश हा कधीही संविधानाच्या पलीकडे चालू शकणार नाही. कारण का जे शिवाजी महाराजांचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट सर्व जगाला मान्य झालेलं आहे आणि तेच उद्दिष्ट आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून राबवलं जाते आणि हे भविष्यातही असेच राहणार आहे. याला कोणीही या संविधानाला हात लावू शकत नाही. कारण काय जर कोणी हात लावलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व जाईल अशी भीती समाजात आहे. म्हणून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत किंवा जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे तोपर्यंत महाराष्ट्र अखंड राहील. त्याला कुणीही काय करू शकणार नाही असे मी सर्व लोकांना किंवा आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन शिवजयंती सरांनी उत्साहात साजरी करा की जेणेकरून भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज आणखी मोठे झाले पाहिजेत, त्यांच्या जयंत्या आणखी वाढल्या पाहिजेत. कारण राजाची जयंत्या कितीही झाल्या तरी त्या कमी नसतात. कारण का किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कितीही जयंत्या झाल्या किंवा प्रत्येक दिवसाला जरी जयंती केली तरी ते आपल्या देशासाठी एक वंदनीय आहे आणि ते श्रेष्ठ आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.